अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, जिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. जया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरांसी. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री गणेशाय नमः. श्री ज्ञानेश्वरी अध्याय 18 भाग 8. नित्यकर्म आत्मप्राप्तिरूप फळावर नजर ठेवून तृषाकांत जसा अत्यंत आदराने जलसेवन करतो तसे आचरावे. अशा युक्तीने नित्यकर्म केले असता ते जन्मभयापासून सोडवून मोक्षप्राप्ती सुलभ करून देते. अशा रीतीने जो पुरुष कर्म करतो तो खरोखर संसार भयापासून मुक्त होतो व त्याला मुमुक्षूची योग्यता येते. या नित्यकर्मावर विश्वास ठेवून जी बुद्धी त्याच्या आचरणाविषयीचा निश्चय करते की आपल्याला मोक्षप्राप्ती होणारच, म्हणून हे नित्यकर्मचरण बाह्यता जरी प्रवृत्तीरूप वाटले तरी ते मोक्षाच्या इच्छेने आचरले जात असल्यामुळे त्याचा पाया म्हणून ते कर्मही निवृत्तीपर समजून का न आचरावे. तहानलेला पाण्याने जगतो, पुरात पडलेला पोहून तरतो, निबिड अंधार असलेल्या विहिरीत सूर्यप्रकाश उपयोगी पडतो, किंवा पथ्य पाळून औषध घेणारा रोगग्रस्त असला तरीही तो जगतो, किंवा माशाला पाणी मिळाले तरच त्याच्या जीवाला जसा अपाय नसतो, त्याचप्रमाणे असे आचरण होत असता मोक्षच मिळतो. हे नित्यकर्म करण्याकडे ज्या ज्ञानाची प्रवृत्ती असते व जे ज्ञान पुढे सांगितलेले कर्म करू नये असे जाणते, ज्यांच्यापासून संसारभय असते त्याच्यावर काम्याधिक कर्मे असा अकृत्यपणाचा, करू नये असा शिक्का पडला आहे. त्या जन्ममरणदायक अनाचरणीय काम्यकर्मापासून जो आपली प्रवृत्ती मागल्या पायाने पळवतो, अग्नीत जसा प्रवेश करवत नाही, अथांग पाण्यात जशी उडी घेऊ वाटत नाही, अथवा धगधगीत तापलेला शूळ जसा हातात धरवत नाही, किंवा फुत्कार करणारा काळा नाग पाहिला असता त्याला हात लावावा असे वाटत नाही, किंवा वाघाच्या गुहेत जसे कोणी जाऊ शकत नाही, तसेच निश्चिद्ध कर्म पाहता ज्या बुद्धीत निश्चितपणे भय उत्पन्न होते. विष घालून शिजवलेले अन्न खाल्ल्याने जसा मृत्यू चुकत नाही तसा निश्चिद्ध कर्म केल्याने संसार बंधन प्राप्त होणारच असा ज्याच्या बुद्धीचा निश्चय आहे. मग निश्चिद्ध कर्म केल्याने जन्ममृत्यूचे भय प्राप्त होणार असे समजून जी बुद्धी त्याचा त्याग करते. रत्नपारखी जसा खरे खोटे रत्न निवडतो तसा कार्य व अकार्य याविषयी जी बुद्धी प्रवृत्ती व निवृत्तीच्या मापाने त्याचा निर्णय करते. याप्रमाणे कृत्याकृत्याचा विचार जी जाणते तिलाच सात्विक बुद्धी म्हणतात असे तू समज. आणि बगळ्यांच्या परीक्षकांच्या गावात जसे पाणी घातलेले दूधच सेवन केले जाते, अथवा आंधळ्याला जसा दिवस रात्र यांच्यातला भेद कळत नाही, ज्या भ्रमराला कोमल पुष्पांचा मकरंद घेता येतो तोच लाकूडही कोरतो, पण त्याची ही कृती भ्रमरपणाच्या विरुद्ध नाही, तसे धर्म व अधर्म रूप असणारी कार्ये व अकार्ये यांची निवड न करता जी जाणती बुद्धी त्यांचे आचरण करते तिला हे योग्य नव्हे. अरे, परीक्षेशिवाय मोती घेतल्यास कदाचित चांगले मिळण्याची शक्यता आहे, परंतु या कृतीत चांगले मिळणार नाही हेच ठरलेले आहे खरे. तसे अकरणीय कृत्य सहजगता पुढे आले नाही तर ते हातून घडो न घडो पण त्याच्या स्वतःच्या दृष्टीने पाहता करणीय व अकरणीय हे दोन्ही सारखीच. लग्नाच्या वेळी जशी निवड न करता समुदायावर अक्षता टाकतात, तशी कार्याची निवड जी जाणत नाही अशी ती राजस बुद्धी आहे असे तू चांगल्या प्रकारे ओळख. आणि राजा ज्या मार्गाने जातो ती चोराला जशी आडवाट असते, अथवा रात्र झाली म्हणजे राक्षसांना जसे उजाडते, अथवा द्रव्याचा ठेवा असला तरी हतभागी पुरुषाला ते जसे कोळसे दिसतात, म्हणजे जवळ असलेले द्रव्यही त्याला नसल्यासारखेच असते.
तसे जेवढे शास्त्रीय आचरण ते ज्या बुद्धीला पापाचरण वाटते व जे सत्य तेच जिला खोटे दिसते, जी बुद्धी सर्व हितावह गोष्टी अनर्थकारक समजते व गुण तेवढे नेमके दोष आहेत असे मानते, किंबहुना जितके सर्व श्रुतींनी अंगीकार करून मान्य केले आहे तितके सर्व जी बुद्धी उलट जाणते, अर्जुना, ती बुद्धी तामसी आहे असे ठरविण्यास कोणाला विचारण्याचे कारण नाही. आणि ज्या बुद्धीला धर्म व अर्थ यांचे पक्के अज्ञान आहे त्या बुद्धीला काय करायचे? हे आत्मबोधरूपी कमलाचा विकास करणाऱ्या चंद्रा, अर्जुना, याप्रमाणे तुला बुद्धीचे तिन्ही भेद स्पष्ट करून सांगितले. आता याच 3 प्रकारच्या बुद्धिवृत्तीने कर्ममात्रांचा सर्व कर्माचा निश्चय केला असता त्या बुद्धीला ज्या 3 प्रकारच्या धैर्याने आधार दिला जातो त्या धैर्याचेही 3 प्रकार त्यांच्या योग्य लक्षणासह सांगण्यात येतील. तू चांगले लक्ष दे. तर सूर्योदय झाल्यावर जसा अंधार व त्याच्या मदतीने होणाऱ्या चोऱ्या थांबतात किंवा राजाच्या आज्ञेने निंद्य कर्मे व्यवहार थांबतात, अथवा वारा वेगाने वाहू लागला असता मेघ जसे आपल्या गर्जनेसह नाहीसे होतात, किंवा अगस्ती ऋषी दिसतात समुद्र जसा मौन धारण करतो, किंवा चंद्रोदयाबरोबर सूर्यविकासी कमले जशी मिटतात. हे असू दे, सिंहगर्जना करून पुढे येतात, चालताना वर उचललेले पाऊल मदोन्मत्त हत्तीलाही खाली टेकण्याचे सामर्थ्य राहत नाही. तसा सात्विक धैर्याचा अंतःकरणात उदय झाला असता मन, प्राण व इंद्रियांचे व्यापार जागच्या जागी थांबतात. अर्जुना, इंद्रिये व विषय यांचा संबंध आपोआप सुटतो व मग ती 10 इंद्रिये आपली जननी जे मन त्याच्या पोटात प्रवेश करतात. जे धैर्य, पंचप्राण व नाग, कूर्म, कृकल व देवदत्त हे 4 उपप्राण यातील भेद मोडून त्यास एकवटून सुषुप्ना नाडीच्या कोठडीत अडकविते. मन हे आपल्या संकल्प विकल्पादी व्यापारांचे वस्त्र फेडून टाकून बुद्धीच्या मागील बाजूस उगीच बसते. याप्रमाणे जो सात्विक धैर्यरूप राजा मन, प्राण व इंद्रिये यांच्या व्यापाराची भाषा खुंटवितो. मग अशा निर्व्यापार अथवा सड्या इंद्रियांना जे धैर्य ध्यानाच्या कोठडीत कोंडून टाकते, परंतु सार्वभौम जो परमात्मा त्याच्या स्वाधीन त्यास करीपर्यंत तो धैर्यराज जे सात्विक धैर्य किंचितही त्यास न बदता सोडित नाही. लक्ष्मीपती भगवान अर्जुनाला म्हणतात, अशी जी धृती ती सात्विक होय. आणि शरीरधारी हा जीव धर्म, अर्थ व काम या 3 उपाय करून स्वर्ग व संसार या दोन्ही ठिकाणी आनंदाने नांदतो. तो मनोरथरूपी समुद्रात धर्म, अर्थ व कामरूपी जहाजावर बसून या राजस धैर्याच्या बळाने कर्माचा व्यापार करतो. त्या व्यापारात जे कर्मरूपी भांडवल घालतो त्याची चौपट होईल असे मानून ज्या धैर्य बळाने हे साहस करतो, पार्था, ती राजस धृती होय असे जाण. आता 3री तामस धृती श्रवण कर. तर कोळसा जसा काळेपणाने बनलेला आहे त्याप्रमाणे ज्या तामस धैर्याचे सर्वात नीच जो तमोगुण त्या गुणाने रूपाला येणे असते. अहो, जो तमोगुण साधारण आहे आणि नीच आहे त्याला देखील गुणपणाची पदवी कशी? तर राक्षस हे दृष्ट पापी असून देखील त्यांना पुण्यजन असे नाव नाही काय? नवग्रहात जो सर्वात क्रूर त्याला मंगळ असे नाव आहे. तशी तमोगुण ह्यातील गुण या शब्दाची योजना अयोग्य होय. हे वीरश्रेष्ठा अर्जुना, सर्व दोषांचे वस्तिस्थान जो तम तोच एकत्र कालवून ज्या पुरुषाची मूर्ती घडली आहे. ज्याप्रमाणे पापाचरणी पुरुषाला दुःख कधी सोडित नाही त्याप्रमाणे आळसाने नित्य घेरलेल्या असल्यामुळे ह्याला निद्रा कधी सोडित नाही. धोंडा आणि कठीणपणा यांची कधी फारकत होणे नाही. तसे याच्या दृढ देहबुद्धीमुळे याला भय कधी सोडित नाही. आणि जसा कृतघ्न पुरुषाच्या पापाचा परिहार होत नाही तसा सर्व पदार्थ जाताचे ठिकाणी याची आसक्ती असल्यामुळे हा शोकाचे माहेरघरच होतो. आणि हा रात्रंदिवस असंतुष्ट असतो म्हणून खेद याचा कायमचाच मित्र असतो. सदा दुःखी कष्टी असतो.
जसा लसणाचा दुर्गंध जात नाही किंवा पथ्य न पाळणाराचा रोग जात नाही, तसा याला खेद मरणापर्यंत सोडित नाही. आणि तारुण्य, संपत्ती व विषयेच्छा यांचा त्याला गर्व असल्यामुळे त्याच्या ठिकाणी मस्तीही असते. आगीला जशी उष्णता सोडित नाही, अथवा जातिवंत सर्प जसा वैर सोडित नाही, अथवा भय जसे नेहमी जगाचा शत्रू आहे, अथवा काळ जसा शरीराला कधी विसरत नाही, तसा ह्या तामसी धृतीला मद कधीच सोडित नाही. या प्रकारे निद्रा, भय, शोक, विषाद व मद हे 5 तमोगुणांचे दोष ज्या धृतीच्या ठिकाणी आहेत, ती धृती तामसी होय असे समज, असे जगन्नायक भगवान सांगते झाले. या प्रकारच्या बुद्धीनी जो कर्मनिश्चय केला जातो, तो या लोकात 3 प्रकारच्या धृतींनी तडीस नेला जातो. सूर्यप्रकाशाने दिसणाऱ्या मार्गाने पाय चालतात हे खरे, पण तो चालून जावा हा निश्चय करणे हे धृतीचे काम आहे. त्याप्रमाणे बुद्धीला कर्म दिसते व करण सामग्रीने क्रियाच्या साधनांनी ते घडतेही. परंतु या घटनेला जे धैर्य पाहिजे, ती 3 प्रकारची धृती तुला सांगितली. या धैर्याने 3 प्रकारचे कर्म उत्पन्न झाल्यावर मग त्याला जे फळ येते व ज्याला सुख असे नाव आहे, तेही 3 प्रकारचे आहे. वरील फलरूप जे सुख ते सुद्धा 3 गुणांमुळे 3 प्रकारचे झाले आहे. त्याचेच आता स्पष्ट विवेचन करू. त्या 3 प्रकारच्या सुखांची शुद्धता ती इतकीच की त्याचे शब्दांनी आकलन करू गेले की निदान श्रवणेंद्रिय रूप हाताचा मळ त्याला लागणारच. म्हणून ज्याच्या योगाने शब्द ऐकल्यामुळे अवधानाला बाहेर यावे लागते, त्या शब्दाचाही अव्हेर करून इंद्रियाच्या मदती वाचून केवळ अंतर्मुख होऊन श्रवण कर, असे सांगून देवांनी 3 प्रकारच्या सुखाची प्रस्तावना केली. तिचे आता निरूपण करतो. भगवंत म्हणतात, हे बुद्धिमंता अर्जुना, गुणांमुळे सुखाला त्रिविधता आली आहे, ती सांगतो असे म्हटले ते ऐक. अर्जुना, आत्मदर्शनाने जीवाला जे सुख होते त्याची तुला फोड करून सांगतो. जसे श्रेष्ठ दर्जाचे औषध मात्रेच्या मापाने अल्प प्रमाणाने सेवन करतात, किंवा किमया करणारा रसांच्या पुटांची जसे कथिलाचे रूपे चांदी करतो, किंवा मिठाचे पाणी करायचे असेल तर त्यावर 4-5 वेळा पाणी शिंपडावे लागते, त्याप्रमाणे आत्मभेटीच्या प्रथम क्षणी होणाऱ्या सुखलेशाचा जीवाने अभ्यास वाढविल्यास जीवत्वामुळे प्राप्त झालेल्या दुःखांचा नाश होतो. ते आत्मसुखही गुणभेदाने 3 प्रकारचे झाले आहे. त्या एकेकाची लक्षणे सांगतो. आता चंदनाचा वृक्ष जसा सापाच्या वस्तीमुळे भयंकर वाटतो, किंवा भूमिगत ठेव्यावर जसा पिशाचादिकांचा वास असतो. अरे, स्वर्गातील भोग उत्तम खरे, पण त्यांच्या प्राप्तीला यज्ञयागादी संकटे आहेत, किंवा आयांना मुले प्रिय खरी, पण बालपणात त्यांना त्यांचा सर्वस्वी त्रास काढावा लागतो. हे असो, दिवा लावायचा असेल तर आधी धुराची पीडा सहन करावी लागते, किंवा गुणकारी औषधी घेण्यासाठी जिभेला अतिशय कडूपणा सोसावा लागतो. त्याप्रमाणे अर्जुना, ज्याला सुख हवे आहे त्याला प्रथम यमदम इत्यादी साधनांचे कष्ट सोसावे लागतात. सर्व वस्तूंवरील स्नेह नाहीसा करीत अंगात असे वैराग्य उत्पन्न होते की ते स्वर्गरूपी व संसाररूपी कुंपण काढून टाकतेच. कठोर व्रताचरणांदिकांसह घडणाऱ्या विवेकयुक्त तीव्र श्रवणाने बुद्ध्यादिकांचेही वाभाडे निघतात. सुषुम्ना नाडीच्या तोंडाने प्राण व अपान या वायूंचा रोंद करावा लागतो. असे प्रारंभीच जिथे महाकष्ट आहेत, चक्रवाक पक्ष्यांच्या जोडप्याची ताटातूट झाली असता, किंवा गाय पान्हावल्यावर कासेपासून वासरू दूर करताना, अथवा वाढलेल्या पात्रावरून भुकेल्यास उठवून लावताना, अथवा एकुलते एक मूल आईपासून काळाने ओढून नेले असता, किंवा माशाची व पाण्याची ताटातूट झाली असता जसे दुःख होते, तसे विषयांची ताटातूट होताना इंद्रियांना युगांतक ओढवल्यासारखे दुःख होते. पण वैराग्य संपन्न शूर लोक तेही दुःख सहन करतात. असा ज्या सुखाचा आरंभ कष्टमय आहे, त्याचा शेवट मात्र क्षीराब्दी मंथनातून अखेर होणाऱ्या अमृत प्राप्तीसारखा
परम सुखदायी आहे. या सुखाच्या अभ्यासाच्या आरंभी जे वैराग्यरूपी विष निघेल त्याला प्राशन करण्यास सात्विक धैर्यरूपी शंकर जेव्हा आग करीत तेव्हा पुढे ज्ञानामृत सोहळा भोगावयास मिळेल. हिरवेपणी द्राक्षांचा आंबटपणा कोलितापेक्षाही जिभेस तीव्र चटका देतो, पण तीच द्राक्षे पिकली की मधुर लागतात. त्याप्रमाणे आत्मज्ञानाने वैराग्याला परिपूर्णता आल्यावर वैराग्यासह सर्व अविद्या कार्य लयास जाते. समुद्राला मिळाल्यावर गंगा जशी थांबते त्याप्रमाणे बुद्धी आत्मस्वरूपापाशी एकरूप होताच तिला अद्वयानंदाचा ठेवा लाभतो. याप्रमाणे ज्या सुखाला वैराग्य हा आरंभ व आत्मानुभव ही अवधी अगर विश्रांती होय ते सात्विक सुख असे म्हणतात. आणि अर्जुना, विषय व इंद्रिये यांचा संयोग झाला म्हणजे जे सुख पूर येऊन दुथडी भरून वाहू लागते. अधिकारी गावात आला म्हणजे किंवा कर्ज काढून विवाह समारंभ केला म्हणजे प्रथम जसे गोड वाटते, किंवा रोग्याला केळी व साखर आरंभी जशी गोड वाटली, किंवा बच्चनाग खाताना जरी चांगला वाटला, वरून संभावित पण स्वभावाने चोर असणाराची आरंभीची मैत्री, बाजारी स्त्रीची प्रथम भेट किंवा नाटकी पुरुषांचे आविर्भाव प्रथम मोहक वाटतात, तसे विषय व इंद्रिये यांच्या संयोगापासून होणारे सुख प्रथम आल्हाददायक वाटले तरी खडकांवर साचलेल्या पाण्यात पडलेले नक्षत्राचे प्रतिबिंब पाहून त्यावर रत्न आहे अशा बुद्धीने झडप मारणाऱ्याच्या हंसाची चोच जशी फुटते तीच दशा जीवाची विषयेंद्रिय संयोग सुखाने होते. त्याचप्रमाणे द्रव्यादी सर्व कमाई संपते, जीवित व्यर्थ जाते व सुकृताने जोडलेले थोडेफार पुण्यरूपी धनही नाश पावते. आणि जे काही भोग भोगले असतील ते स्वप्नाप्रमाणे एकदम मावळतात व मग दुःखाचे तडाखे भोगीत बसावे लागते. जे राजस सुख इहलोकी असे संकटाच्या परिणामाला पावते पहा, आणि परलोकात तर खरोखर ते विष होऊन उलटते परलोकीचा सर्वस्वी नाश करते. जे इंद्रियांचे लाड पुरविण्यासाठी विहित धर्माज्ञारूप शेत जाळून विधिनिषेधाची पर्वा न करता टाकून त्यांच्याकडून अनेक विषय भोगवितात, त्यामुळे पातकांना जोर चढतो व नरक प्राप्ती होते. या येथील राजस सुखाने परलोकी अशा प्रकारे घात होतो. हे पहा, विष गोड आहे या वाक्यात गोड हे विशेषण केवळ शब्द मात्रच आहे, कारण ते ज्याला लावले आहे ते प्राण घेऊन आपले विषत्व शेवटी खरे करणारच. तसे आरंभी गोड वाटणारे राजस सुख हे परिणामी विषवत होय. पार्थात ते सुख केवळ रजोगुणाचे बनलेले आहे. तू कधीही त्याच्या वाटेस जाऊ नको.